नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला पुष्करलाही विचारायचं आहे, त्याचा पण एक अनुभव होता. तुमच्या सगळ्यांचे अनुभव खूप असे आहेत. माझ्यासोबत झालेले अनुभव असे छोटे छोटे आहेत. एकतर एक बाईक ॲक्सिडेंटचा अनुभव आहे, तो मी सांगतो. तर एकदा मी आणि सुबोध आम्ही एकदा ह्याला गेलो होतो बाईक राईडला. ती यात्रा होती, म्हणजे शिवाजी महाराजांची पालखी घेऊन, म्हणजे त्यात 3-4 किल्ले होते अशी ती हे होती बाईक. त्यात आम्ही सुबोधची बाईक होती आणि आम्ही जात होतो. तर मी सुबोधला म्हटलं मी चालवतो जरा वेळ. तर आम्ही त्या माळशेज घाटाच्या खालीच तिकडे आम्ही माळशेज घाटाकडे जात होतो त्या रस्त्याने. तर तिथे जात असताना खाली, म्हणजे मी चालवत होतो गाडी, अंधार होता, म्हणजे रात्रीचे काय 10-12 वाजले असते, जास्त होत. तर मग जात असताना अशी कुत्र्याची पिल्लं अचानक रस्त्यावरती आली. कुत्र्याची पिल्लं आली तर, आणि माझा म्हणजे असं मला वाटायला लागलं की आता माझ्या बाईक खाली येतात की काय खूप पिल्लं. तर म्हणून मी स्लो केली गाडी. स्लो केली तर मी ब्रेक, आता मी ह्याची बाईक चालवत होतो, सवय नव्हती. तर ते ह्याचा जो ब्रेक आहे, तो डिस्क ब्रेक, तो जोरात मी दाबला करकचून. तर आम्ही पडलो. ह्याने आधीच मागे उडी मारली आणि बाईक थोडीशी घसपेटत पुढे गेली तिकडे. तर मागे एक ट्रकवाला होता, त्याने पण ब्रेक मारला, म्हणून आम्हाला काही जास्त झालं नाही. मला खरचटलं इकडे असं. पण ते नंतर बघतो तर ही कुत्र्याची पिल्लच गायब. ती पिल्लं आम्हाला दिसलीच नाहीत. तर हे म्हणजे काय, आमच्या ह्याला पण दिसली होती ती पिल्लं, पण नंतर ती कुठे गायब झाली आम्हाला कळलंच नाही. आणि ती अक्षरशः 2-3 पिल्लं अशी माझ्यासोबत धावत होती. म्हणजे मी बाईक चालवतो आणि बाजूने धावतात. मी बोललो आता मी ती, मला असं वाटलं की 2 टायरच्या मध्ये येतील किंवा काय होईल त्यांचं, म्हणून मी ब्रेक मारला आणि तिकडे आम्ही पडलो दोघे. तर ह्याने मागे उडी मारली आणि मी थोडा घसपटत गेलो. मला इकडे हे झालं होतं. आणि तो ट्रकवाला पण मागचा बोलला, अरे तुम्ही अचानक ब्रेक का मारला असं दिसायचं असं, त्याला पण ती पिल्लं दिसली असेल तसं. आणि दुसरी एका म्हणून बऱ्याच लोकांना माहिती असेल, तर मी असं तिथे ऐकलं होतं आधी माझ्या काही ओळखीचे बाकीच्या ट्रेकर्सकडनं, की तिकडे आवाज वगैरे आलेले आहेत त्यांना, कोणत्या तरी मुलीचे ओरडण्याचे वगैरे आतून व्हॅलीतून. तिकडे कोणी नसतं रात्रीच्या वेळी, गाव इकडे डेड एंड आहे, पुढे व्हॅली आहे, तर तिथे कोणी असण्याची शक्यता नाही. तिकडून मुलीच्या किंचाळण्याचे आवाज वगैरे आहेत. तर मला तिकडे ट्रेकला जाताना नदीच्या पात्रात नॉर्मली लँडस्लाईड कुठून होतं, डोंगर उतारावर होतं, दगड पडतात असं. आणि नॉर्मली पाऊस पडत असेल, असं काय असेल तर लँडस्लाईड होतं. असं नॉर्मल उन्हाळ्यातली वेळ आहे तर कुठला दगड कुठे पडणार नाही. तर नदीच्या पात्रात एकदा मी जात असताना, त्यात सांदण व्हॅलीमध्ये, की सुरुवातीला तिथे असं नदीचं पात्र आहे आणि नंतर व्हॅली सुरू होते. तर तिकडे आम्ही एका कॅम्पिंगसाठी जात होतो. कॅम्प लोकेशन होतं तिथे कॅम्पिंगचं. तर तिकडे जात असताना असा नदीच्या पात्रात खूप मोठा असा आवाज आला, काहीतरी दगड पडला, मोठा आवाज झाला. आणि असं म्हणजे सपाट असं नदीचं पात्र, त्यात दगड कुठून कुठे पडणार ना असं अचानक. उतारावर नॉर्मली पडतात, लँडस्लाईड होते. तर आमच्यासोबत आमचे तिकडचे लोकल गाईड होते गावाचे. मी त्यांना म्हटलं आवाज आला, काय झालं. म्हणजे तेव्हा भूतभीत असं काही डोक्यात नव्हतं, पण आवाज आला, मोठा आवाज झाला, काय असला. तर ते काका म्हणाले काय बोलू नको. तर मी परत दुसऱ्यांदा प्रश्न विचारला, मोठा आवाज झाला, नाही जाऊ दे, तू लक्ष नको देऊ, तू चल पुढे चल असं. तर ते पुढे मग आम्ही गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला काल सांगितलं काही बोलू नको, याचा अर्थ काय. तर ते म्हणाले काय नाही, असे आवाज असतात, ते ऐकून सोडून द्यायचं असतं, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही, आपल्याला चकवा लागेल त्या आवाजांवर जास्त विचार केला तर, असं त्यांनी ते दुसऱ्या दिवशी सांगितलं. ते काय होतं ते असं. आता दुसऱ्या गोष्टी, आता आपण सायकोलॉजी आपण ज्या बोलतो, आता ह्या सगळ्या भूतखेत्यांच्या गोष्टी आपण बोलतोय, ही मेनस्ट्रीम मीडिया आणि आता ही एक अल्टरनेट मीडिया आहे की जिथे ही डिस्कस केले जातं. पॉडकास्ट असतील किंवा ऑफलाईन कन्व्हर्सेशन्स असतील, की जिकडे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, मेनस्ट्रीम मीडिया ह्याविषयी बोलत नाही, पण अशा 2-3 घटना मेनस्ट्रीम मीडियानेही डिस्कस केल्या आहेत. आणि सोशल मीडियावरही काही घटनांविषयी, आता सोशल मीडिया म्हणजे नॉर्मली आपण ट्विटर, फेसबुकवर ज्या पॉलिटिकल सोशल पोस्ट वाचतो ती सोशल मीडिया म्हणतोय मी. तर त्या सोशल मीडियावर अशा 2-3 घटनांची चर्चा झालेली. त्यातली एक घटना मी सांगतो. 26/11चा जो दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला, आणि ही मला वाटतं मुंबई मिररने का टाइम्स ऑफ इंडियाने ही स्टोरी कव्हर केली. त्या स्टोरीमध्ये ते असं होतं की छाबड हाऊस जे होतं तिकडे, तिथे ते हे होतं, ते मुलांची ती हे होती, मला वाटतं अनाथाश्रम होतं ते. आणि तिकडे हे अतिरेकी गेले आणि त्या अतिरेक्यांनी त्या सगळ्या मुलांना, आणि त्याच्यासोबत जो त्यांचा केअरटेकर होता, ते मला वाटतं ज्यू लोक होते, ज्यू का पारसी होते मला माहीत नाही, ज्यू होते ना ते. तर त्या सगळ्यांना त्यांनी मारलं तिकडे.
त्या अतिरेक्याने, 2 अतिरेकी 3 अतिरेकी होते तिकडे, त्या सगळ्यांनी त्या मुलांना आणि त्या ह्याला पण मारला जो केअरटेकर होता. त्यांना आधी होस्टेज ठेवलेलं, आधी धमकी दिलेली गव्हर्नमेंटला की ह्यांना होस्टेज ठेवलंय वगैरे. नंतर त्यांनी त्यांना मारूनच, कारण नंतर एनएजी कमांडो हेलिकॉप्टरने वरतून त्या टेरेसवर उतरले होते त्या ह्याच्या, आणि ही सगळी घटना लाईव्ह आपण बऱ्याच लोकांनी बघितली असेल. तर ते हे सगळं झालं, तिथे एनएजी कमांडो उतरले, ते त्यांना उतरलेत कळल्यावर ह्यांनी त्यांना मारून टाकलं, आणि मग ते शेवटी एनएजी कमांडोने त्यांना पण मारलं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर पुढचे काही पुढचं एक वर्ष तिकडे आजूबाजूच्या राहणारी जी लोक आहेत त्यांच्या मनावर परिणाम झाला त्या घटनेचा, तो असा की त्या बिल्डिंगमधून त्यांना मुलांचे रडण्याचे आवाज वगैरे यायला लागले त्या बिल्डिंगमधून. आणि ही मुंबई मिररने कव्हर केलेली आहे ही स्टोरी. तर अशी ती एक घटना. दुसरी घटना आता ही सध्या रिसेंटली 2 महिन्यापूर्वी तामिणी घाटात एक ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये मुलं होती, अशी तरुण 25-26 मुलं असतील. तर ती थार त्यांची गाडी होती, ती थार घाटातून खाली कोसळली आणि मला वाटतं 300-400 फूट खाली आली असेल. तर ती अशा जागी पडली, आणि तिकडे मुळात तामिणी घाटात एवढी तेव्हा नसेल रहदारी, तर कोणाला कळलंच नसेल की हे तिथून पडलेच कळलंच नाही तर काहीच नाही. त्याच्यामुळे 24 तासानंतर कळलं की मग ते घरच्यांनी सांगितलं, मुलं बेपत्ता झाली, कॉन्टॅक्ट होत नाही वगैरे वगैरे. मग शोध सुरू झाला, मग कळलं की तिकडे असं काहीतरी. मग नंतर एक जण म्हणजे तिथे पोलीस जात होते, तर पोलिसांना दिसलं की इथे काहीतरी वेगळं आहे, झाडं बिडं काहीतरी बिटलेत. मग तिथे ती बघितलं तर तिथे ती थार खाली गेली होती, आणि 24 तासानंतर ऑफकोर्स ते कोणीच वाचले नाहीत. मे बी लगेच मदत मिळाली असती तर वाचले असते ती मुलं. परत 1 महिन्यानी परत त्याच जागेवर त्याच्या म्हणजे एक थार इथे पडली आहे. आता ही मी सांगतोय 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल. त्याच्या बाजूलाच एवढ्या अंतरावर परत दुसरी कार तिथेच येऊन पडली तिकडे. तर नंतर सोशल मीडियावर 1-2 पोस्ट अशा मी वाचले. एक माणूस आहे सोशल मीडिया, अभिजित वाघ म्हणून आहे, अभिजित W म्हणून एक नावाने तो लेख लिहितो. तो रोड ॲक्सिडेंट्सवरती लेख लिहितो. त्याने खूप चांगलं काम केलं रोड ॲक्सिडेंटवरती. तो रोड ॲक्सिडेंटला म्हणजे त्याने खूप म्हणजे की सेफ्टी प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे, त्याने गव्हर्नमेंटसोबत फॉलोअप करून, RTO सोबत फॉलोअप करून बरेच असे रोड ॲक्सिडेंट टाळायचा प्रयत्न केला. असं अभिजित असं काहीतरी नाव आहे, तर मला नक्की माहीत नाही, पण तो सोशल मीडियावर तुम्ही शोधाल तर मिळेल कधी. तर त्याची एक कमेंट म्हणजे त्याने एक पोस्ट लिहिलेली या ॲक्सिडेंटवर की त्याच जागी दुसरा ॲक्सिडेंट झाला असं. तर तो एकतर असेलच स्पॉट तसा की ते शार्प टर्न असेल, आणि तिथून मग ते म्हणजे फुल टर्न घेताना तिथे तो एक्सपोजर असेल, आणि तो लोक मग तो टर्न असा बाहेरून घेतात, त्याच्यामुळे ते कंट्रोल जात असेल आणि गाड्या पडत असेल तिकडे. नंतर त्याने त्यात असं काहीतरी विचित्रच लिहिलेलं ते वाचून. आणि असा माणूस की ज्याने असं ग्राउंड वर्क केलेलं आहे, असा माणूसही म्हणतो की अशा काही एनर्जीज त्या जागेच्या असू शकतात की त्याच्यामुळे सलग त्या जागी तो ॲक्सिडेंट होतोय सारखं असं. तर त्या माणसाने पण असं लिहिलं. म्हणून अशी व्यक्ती जेव्हा अशा गोष्टींबद्दल बोलायला लागते की जी असं काहीतरी वेगळं काम करते सामाजिक, तर ती व्यक्ती पण असं बोलायला लागते, तेव्हा काहीतरी वाटतं की काहीतरी असेल ह्याच्यात असं. तर मेन स्ट्रीम मीडियामध्ये पण तुम्ही शोधाल तर अशा गोष्टी कुठे ना कुठेतरी लोक बोलतात त्याच्याविषयी, आणि असं आहेत बऱ्याच गोष्टी. आपल्याला वाटतं की असं अल्टरनेट मीडियामध्ये सगळं चालू आहे किंवा हे सगळं एंटरटेनमेंटचा भाग म्हणून चालू आहे, पण नाही. काही लोक आता आहे, जसं आपण गौरव तिवारी आणि या सगळ्या गोष्टींविषयी त्या वेबसिरीजबद्दल बोललो, ते सगळं म्हणजे आहे. आता कसं झालंय ना की आपण आता 21व्या शतकात आहोत, आणि आपलं कसं झालं की आपण खूप सायन्स आणि त्या ओरिएंटेड आहोत, पण आपल्याला पण अशा गोष्टी आहेत ज्या माहिती नाही आहेत. म्हणजे खूप गोष्टी जेव्हा आता माहिती पडतात त्याला बोलतो हे रिसर्च केले ह्याने, ते ऑलरेडी तिथे होतं, मग त्याच्यावर रिसर्च झालंय, गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट करत होती, बरोबर. खूप साऱ्या गोष्टी त्याचा शोध लावला गेला, त्या होत्या. मग अशा खूप साऱ्या गोष्टी अशाही आहेत ज्यांचा अजून शोध लागला नाही आहे. म्हणजे जर 200 वर्ष आधी आपण मागे जाऊ शकू आणि त्यांना आपण जर बोललो की आम्ही एखादा व्यक्ती जो आमच्यापेक्षा 200-300 किलोमीटर लांब आहे आणि त्याला आम्ही बघू शकतो, त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो कोणतंही कनेक्शन असल्याशिवाय हवेच्याद्वारे, तर तो मानणारच नाही ना त्या गोष्टी. तशा आपणही आता आहोत, त्या गोष्टींवर कदाचित आपला विश्वास नाही आहे, पण तशा गोष्टी असतील ज्या नंतर बाहेर पडतील, ज्या माहिती नाही आहेत आपल्याला. आणि ते पण होतं ना की म्हणजे बघा, आता जसं बोललं की आपण कोण शुभम बोललेला, तू बोललास की त्या गोष्टीचं नाव नसतं घ्यायचं, तर तिला माहिती पडतं किंवा ती गोष्ट येते. पण ती साहजिकच आहे ना, म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत, बरोबर. ते एनर्जी फॉर्ममध्ये आहेत, त्यांचा फक्त मानव हा हे नाही आहे, रूप नाही आहे, ठीक आहे. पण आता समजा मी आणि सुबोध आहोत आणि आम्ही चाललोय पुढे, आणि आम्ही खुसफुसतोय की शुभम असं आहे, शुभम तसं आहे. तू विचार करणार ना, अरे माझ्याबद्दल बोललात का तुम्ही, मला बोलावलात का तुम्ही,
माझ्याबद्दल तुम्ही काय बोलताय, तर सेम त्यांचंही असू शकतं ना. जेव्हा पण त्यांच्याबद्दल बोलतोय आणि तेव्हा ज्यांना भयानक लागते, माझ्याबद्दल बोललात का तुम्ही, तसं. पण ते मोस्टली हार्म नाही करत, कारण झालं असतं, पण काही काही असतात तसं. ते एक आता एक भय वेब सिरीज पाहिली तेही, आणि एक नॉर्मल थॉट आहे असं की आपण आता या जगात वावरतो पृथ्वीवरती किंवा आपल्या या विश्वामध्ये आपला हे आहे सगळं. तर आता ती पण एक एंटिटीज आहे, ह्या आत्मा, ह्या शक्ती, हे सगळं की हे जेव्हा कळलं की त्या सिरीजमध्ये पण हे पण सांगितलं, आणि हा जनरल थॉट म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातूनच, म्हणजे काही राहिलेल्या गोष्टी असतील किंवा कोणाच्या इच्छा राहिलेल्या असतील किंवा बाकीच्या काही रिझनमुळे या गोष्टी, या शक्ती वावरत असतात आपल्या आजूबाजूला, की त्यांना मोक्ष नसतो मिळालेला असं पण. म्हणून आपल्या ह्याच्यात सगळी 13वीची कार्य वगैरे सांगितलेत, इतरांना मोक्ष देणं वगैरे हे सगळं. तर त्याच्या या सगळ्याशी लिंक आहे, आणि ते नसेल झालं कदाचित तरी काही आत्मे राहतात इकडे. पण तेच आहे की ते कोएक्झिस्ट करतात, की ते कोणी काही वेगळं नाही आहे, ते आपल्यातलंच काहीतरी आहे असं आपण जेव्हा समजतो तेव्हा थोडीशी आपली मनातली भीती कमी होईल. म्हणजे हे सहजीवन आहे एक प्रकारचं. मनुष्याला निसर्गाशी सहजीवन आहे, निसर्गातल्या प्राण्यांशी सहजीवन आहे, बाकीच्या हवा पाणी असेल, तसंच याही एक शक्ती आहेत आणि त्यांच्याशी आपलं एक सहजीवन आहे. जसं दैवी शक्ती आहे तशा या शक्ती. हे जेव्हा कळायला लागेल तेव्हा कदाचित म्हणजे त्याविषयीची जी अनाठाई भीती आहे ती कदाचित निघून जाईल. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कधी कधी हे पण करतो की मस्करीत घेतो या सगळ्या गोष्टी, हे नाही काय आहे, किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीचा विश्वास तुला दिसली नाही, याचा अर्थ आता मला स्वतःलाही असं काही दिसलेलं नाही अजूनपर्यंत, पण याचा अर्थ माझा विश्वास नाही असं नाही. त्याच्यामुळे जी गोष्ट माहीत नाही ती माहीत नाही एवढंच माझ्या पुरतं आहे, त्याच्यावर माझा विश्वास नाही हे मी म्हणणं फार चुकीचं आहे, किंवा कोणीही म्हणणं. या सगळ्या कल्पना की हे नसतंच, हे नसतं हे सांगणार तुम्ही कोण, तुम्हाला तरी काय माहिती असतं की नसतं, जे नाहीच हे सांगणारही आपण कोणी नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.